Hello friends, in the previous lecture we have discussed about the definition of subgroup and some criteria of a subgroup, that is two theorems regarding the subgroup, that is lemmas. In this section we will discuss about some example on the subgroup. Okay, this is an example asked in the examination. Okay, I think yes, in the previous exam. Okay, 2019 November. So असं जर एक्झाम्पल आलं तर त्याचं सोल्युशन्स कसं घ्यायचं आणि काय लॉजिक डेव्हलप करायचं. ठीक आहे, आता आपल्याकडे काय आहे, इफ जी इज अ ग्रुप ऑफ इंटिजर्स अंडर द ॲडिशन. अंडर ॲडिशन म्हटल्याच्या नंतर इंटिजर्स घ्यायचे, म्हणजे कोणते दोन इंटिजर्स घेतले, 2+3 इज ऑल्सो अन इंटिजर, राईट, 5. ते हे ग्रुपच्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो इंटिजर्स. वी नो दॅट इंटिजर्स आर द ग्रुप and H is a subset consisting of all multiples of n. ठीक है, n. Then show that H is a subgroup of G. So multiples of n जर म्हटलं, that is 1 into n, 2n, 3n, so on. ठीक है. या एक्झाम्पल मध्ये they have used as the त्यांनी आपल्याला विचारलेलं की सबसेट कन्सिस्टिंग ऑफ ऑल मल्टिपल्स ऑफ n. कधी कधी आपल्याला असं एक्झाम्पल देऊ शकतो की सबसेट कन्सिस्टिंग ऑफ मल्टिपल्स ऑफ 5, मल्टिपल्स ऑफ 3, मल्टिपल्स ऑफ 2 अँड सो ऑन. ठीक आहे, जनरलाइज झालं म्हणजे सगळे सोडवता येतात, नो प्रॉब्लेम. तर याला प्रूफ करत असताना दॅट इज जी इज, आता ऑब्विसली आपल्याला काय दिलं त्यांनी, जी इज अ ग्रुप ऑफ इंटिजर्स. सो जी इज नथिंग कन्सिस्टिंग ऑल इंटिजर्स इज अ ग्रुप. हे आपल्याला काय गिव्हन. आणि याच्यानंतर एच एन इज अ सबसेट ऑफ जी. आता एच एन जर म्हटलं तर हा स्टँडर्ड नोटेशन आहे एच एन. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा जो सेट आहे दॅट इज एच एन इज नथिंग बट द 0 n 2 n 3 आणि मल्टिपल्स ऑफ n. ठीक आहे, मल्टिपल्स ऑफ n असं म्हटलं जातं. तर असंच आपण S3, S5, S6, S9 अँड सो असे आपण डिफाईन करू शकतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आपण इथं डिफाइन केलेलं आहे एच एन and which is nothing but subset. G is a group of integers under the addition and H is a subset consisting of all multiples of n. All multiples including 0. 0 into n is nothing but 0. So it's including all n. We have to prove that H n is a subgroup of G. अब subgroup है, सबग्रुप आहे तर आपल्याला क्रायटेरिया काय आहे की त्यांनी सगळ्या ग्रुपच्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या पाहिजे, बरोबर. त्यानंतर आपण काही थेरम्स बघितले होते ग्रुपच्या डेफिनेशन नंतर. जर समजा त्याच्यामध्ये जर सबसेट आहे आणि ए बी इज ऑल्सो बिलॉंग्स टू एच, दॅट इज ए बी म्हणजे क्लोज प्रॉपर्टी, राईट, क्लोज प्रॉपर्टी, लेट क्लोज प्रॉपर्टी. आणि एक दुसरी प्रॉपर्टी होती एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. ठीक आहे, त्या दोन्ही जर कधी सॅटिस्फाय झालं तर आपण काय म्हणायचं त्याला, दॅट इज अ सबग्रुप. म्हणजे जास्त सगळ्या क्रायटेरिया बघायची करते, क्लोज प्रॉपर्टी, असोसिएटिव्हिटी, एक्झिस्टन्स इनवर्स, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी, इतकं बघायची काही गरज नाही. फक्त क्लोज प्रॉपर्टी आणि एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स जर दाखवला आपण की दॅट इज सबग्रुप अकॉर्डिंग टू आवर थिअरम. ठीक आहे, तो थिअरम कसा प्रूफ केला आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला. So to prove this, let upon two elements, that is A, R, N and S, N. This B, S, N, B, any two elements of H. याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स असू शकतात, where R and S are some integers. ते 1 2 3 4 काही पण असू शकतात, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, यांचा आहे जातो मल्टिप्लेयर ऑफ n, that is H n, बरोबर. हा, H is a subgroup of G. That's it's consisting of all multiples of n, elements of all multiples of n. त्याच्यानंतर आपल्याला दाखवायचं एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. इनवर्स आहे की नाही. ठीक आहे, त्याच्यात ऑब्विसली दिसत आहे इनवर्स ऑफ एस एन इन जी. तर ॲडिटिव्ह आहे, काय ग्रुप इज ॲडिटिव्ह, म्हणजे अंडर ॲडिशन हा ग्रुप आहे कोण, जी. आणि म्हणून जी जर त्याच्यामध्ये आहे तर आपल्याला जो आहे एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स आहे एस एन हा सुद्धा
याच्यामध्ये इंटिजर्स असणारच आहे आणि त्याचा जो इन्व्हर्स असणार आहे आयडेंटिटी असल्यामुळे त्याचा जो इन्व्हर्स असणार आहे तो निगेटिव्ह असणार. ठीक आहे. जर समजा एखादा इंटिजर 5 आहे तर त्याचा जो काही इन्व्हर्स असणार आहे तो -5 असणार आहे बिकॉज इज ॲडिटिव्ह. ठीक आहे. ॲडिटिव्ह असल्यामुळे कारण इज इक्वल टू आयडेंटिटी एलिमेंट इज नथिंग बट 0. सो दॅट्स व्हाय the inverse of s in Ng is nothing but minus s into n. n the multiples, no problem. That is minus b is equal to minus s n, which shows that existence of inverse. म्हणजे त्याच्यात existence of inverse आहे, inverse असणार आहे. ठीक आहे. आता हा existence of inverse दाखवायला आपल्याला दाखवायचा त्याचे क्लोज्ड प्रॉपर्टी. तर आपण काय केलं त्याच्यात याचा जो निगेटिव्ह इन्व्हर्स होता तो आणि आपला जो एक एलिमेंट a या दोघांचं ऍडिशन घेतलं. ह्या दोघांचं ऍडिशन जर समजा आपण कोणते एलिमेंट्स घ्यावं तर ते जर ऍडिशन आपल्याला त्याच्यामध्ये असलं म्हणजे कोणत्या याच्यामध्ये असलं तर क्लोज प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते. म्हणजे दोघांचं ऍडिशन घेतलं rn प्लस sn, ऑब्वियसली इट इज नथिंग बट r मायनस s इंटू n. आणि r मायनस n हा सुद्धा काय असणार आहे की इंटिजर असणार आहे. कारण कोणता इंटिजर काय त्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करा येणारा इंटिजर आपल्याला सॉरी येणारा जो नंबर तो सुद्धा इंटिजर असणार आहे. आणि म्हणून हा जो एलिमेंट आहे r minus s into multiple of n is also belongs to h, which shows that a closed property and hence this set that is hn that is consisting all multiples of 5 multiple integrals of 5 and nothing but the sum. Okay, thank you.